औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं संभाजीनगर आणि धाराशिव असं नामकरण झालं। मात्र त्यानंतरही रेल्वे स्थानकाची नावं धाराशिवमध्ये बदललेलं नव्हतं। ज्या आता आपण धाराशिव रेल्वे स्थानकावर आहेत, या रेल्वे स्थानकाचं नाव उस्मानाबाद रेल्वे स्थानक असंच होतं। मात्र आता ह्या रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा बदललं जाणार आहे। उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्याला आता मंजुरी मिळालेली आहे। त्याची जी कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया होती ती आता पूर्ण होणार आहे लवकर। केंद्रीय जे रेल्वे मंत्री आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडनं यासाठी मंजुरी मिळालेली आहे। शहराचं नामकरण झाल्यानंतरही रेल्वे स्थानकाचं नामकरण झालेलं नव्हतं। मात्र राज्य सरकारकडनं या नामांतरासाठी प्रस्ताव देण्यात आलेला होता। ही प्रक्रिया सगळी अशी संतगतीने सुरू होते। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर असेल, त्यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांकडून या नावाच्या मंजुरीला, बदलाच्या मंजुरीला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच हे नाव बदललेलं आहे। आपण याच उस्मानाबाद, जे की आता धाराशिव रेल्वे स्थानक होणार आहे, त्या रेल्वे स्थानकावर आहेत आणि यापुढे आता इथे येणाऱ्या प्रवाशांना इथली अनाउन्समेंट धाराशिव रेल्वे स्थानक अशीच ऐकायला मिळणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।